नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या पहिल्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। श्री गजानन महाराज नमः। नमस्कार रेवतीताई, मी सुलोचना माझा हा अनुभव शेअर करत आहे। तरी कृपया नीट चुका दुरुस्त करून शेअर करावा ही विनंती। आम्ही बऱ्याच वर्षापासून एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये अगदी शांत आणि खेळीमेळीने राहत होतो। शेजार पाजार देखील चांगलाच होतं। कोणी कोणाशी कधी जास्त बोलत नसे, जो तो आपल्या कामात व्यस्त असायचा। असे सगळे चांगलं असताना अचानक आमचे फ्लॅटच्या समोरील फ्लॅटचे मालक यांनी त्यांचा फ्लॅट विक्रीस काढला। ते दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होणार होते। खरं तर आम्हालाच तो फ्लॅट घेण्याची खूप इच्छा होती, पण नेमकं त्यावेळी मुलाचे टॅक्स रिटर्न्स पाहता त्याला तो फ्लॅट विकत घेता येईल इतकं लोन बँक मंजूर करू शकत नव्हती। त्यामुळे आम्हाला तो फ्लॅट विकत घेता आला नाही। मग तो फ्लॅट एका महिलेने विकत घेतला। ती सरकारी नोकरीत होती आणि तिच्या कुटुंबात ती व तिच्या 2 मुले असा परिवार होता। तो फ्लॅट विकत घेतल्यानंतर ती महिला आमच्या समोरील फ्लॅटमध्ये राहण्यास आली। काही दिवसातच त्या महिलेने संपूर्ण सोसायटीला उपद्रव देण्यास सुरुवात केली। ती नेहमी असभ्य भाषेत सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संभाषण करत सोसायटीतील लोकांनी तिच्याकडे लक्ष देणं बंद केलं। मग हळूहळू तिने आम्हाला त्रास देणं सुरू केलं। सुरुवातीला आम्ही देखील त्याकडे दुर्लक्ष केलं, पण दिवसेंदिवस तिचा त्रास वाढतच चालला होता। आमची सहनशक्ती संपत चालली होती व शेवटी मुलाचा संयम सुटू लागला। तो मला म्हणाला की उद्या जर त्या बाईने पुन्हा तिचा कचऱ्याचा डबा आपल्या दारात ठेवला तर मी तिला चांगलीच अद्दल घडवेल। तेव्हा मी मुलाला म्हटलं, बेटा, तू दगडावर डोकं आपटलं काय आणि दगड तुझ्या डोक्यात पडला काय? त्याने दगडाला काहीच फरक पडणार नाही, तर तुलाच इजा होईल। म्हणून तू फक्त शांत राहा आणि आपले गजानन महाराज यांना मनातल्या भावना व्यक्त कर, तेच तुला या अडचणीतून बाहेर काढण्याची सोय करतील। मग मुलगा शांत झाला आणि त्या दिवसापासून रोज सकाळी लवकर उठून गजानन विजय ग्रंथ याचा एक अध्याय वाचन करून महाराजांना प्रार्थना करत की या उपद्रवी लोकांपासून सुटका होऊ द्या। व त्यानंतर अवघ्या 7 दिवसात आम्हास दिसले की समोरच्या फ्लॅटमधील ती महिला इतर कुठेतरी तिचं सामान शिफ्ट करण्याच्या कामात व्यस्त होती। मग नंतर सोसायटीकडून समजलं की त्या महिलेची बदली ही हिंगोली येथे झाल्याने ती तिकडे शिफ्ट होणार होती। मग मी मनातच महाराजांना म्हटलं की ही उपद्रवी व्यक्ती पुन्हा इकडे येऊ नये आणि महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली। सुमारे 1.5 वर्षानंतर त्या महिलेने तिचा तो समोरील फ्लॅट विक्रीस काढला व योगायोगाने मध्यंतरीच्या काळात मुलाचं प्रमोशन झालं आणि त्याची सॅलरी वाढल्याने बँकेने त्याला आवश्यक तितक्या रकमेचं लोन दिलं आणि आम्ही तो फ्लॅट खरेदी केला। खरंच या घटनेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत महाराज आमच्या सोबत असल्याची प्रचिती आली आणि आम्ही आमच्या माऊलीस मनापासून खूप खूप धन्यवाद देतो व प्रार्थना करतो की तिने असंच सदैव आमच्या पाठीशी उभे राहावे। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। नमस्कार रेवतीताई, मी रेवती चॅनलची सबस्क्रायबर आहे। माझा मुलगा सरकारी नोकर आहे। तो 2018मध्ये सुट्टी घेऊन फिरायला राजस्थानला मित्रांसोबत गेला होता। तो जेव्हा परत आला तर कोणीही ऑफिसमध्ये त्याच्या फील्डचं काम केलं नव्हतं। कलेक्टर साहेबांनी त्याचं सस्पेन्शन ऑर्डर काढायला सांगितलं। मी गजानन महाराजांना प्रार्थना केली की हे असं नको व्हायला, मी 21 पारायण करेल आणि गजानन महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। ताई, जय गजानन, माझं नाव न सांगता अनुभव सांगा। ताई, हा अनुभव आता या शुक्रवारी म्हणजे 5 जूनला आलेला आहे। आम्ही सगळे कोल्हापूरला आंबेमातेच्या दर्शनासाठी गेलो होतो
आमच्याबरोबर आमची सासूबाईसुद्धा होत्या. त्यांच्या वयामुळे त्या रांगेत 2 तास उभे राहणं शक्य नव्हतं. मी महाराजांना म्हणालो, आमचे दर्शन तुम्हीच घडवून आणा. आपल्या महाराजांना काहीच अशक्य नाही. महाराजांनी आम्हाला 30 मिनिटात दर्शन घेऊन दिले आणि मी आपल्या माऊली आणि अंबा मातेचे खूप खूप आभार मानले आणि म्हणालो, जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की महाराजांचे भक्त अंबरसिंग कुठले राहणारे होते ते सांगायचे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, महाराजांनी मारुती पंत पटवारी यांच्या खळ्याचे संरक्षण गाढवापासून केले होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: रमेश काळे, सुचिता दोराईस्वामी, पपिता भुरखंडे, मनोरमा शेरकी, भार्गव खावडे, अंजली पाटणकर, श्वेता देशमुख, तृप्ती आखरे, बिट्टूस, माधुरी जोशी, गोविंद जोशी, योगेश भूमकर, राजेंद्र मोघे, प्रज्ञा मोघे, मंगला टिकले, राजेश फरांदे, कुसुम पडवळ, वैभव गोळे, किरण पिंपळकर, विद्या वानखेडे, जया आंधळे, जयश्री गाडे, सारिका सरकटे, योगेश अग्निहोत्री. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपले आजचे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.